थरथरणाऱ्या माझ्या हाताला शेजीने आधार दिला. माझा हात हातात घेऊन शेजीने आधार दिला. शेजीने आधार दिला आणि माझा थरथरणारा हात लगेच थरथर आले बघा. आणि मी पहिला शब्द शिकले तो शेजीच. शेजीची चव शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली. शेजी सारखाच मोठी चढायला शिकली. माझं मागं बडबडत होती. बाई शिकली म्हणून बाळा खेळत होती. आणि मग तो सणाचा दिवस उगवला. 1 जानेवारी 1848 ला पुण्यातल्या भिडेवाड्यात आम्ही पहिली मुलीची शाळा काढली. आणि जर कोणाला अदर मसाला अशी सगळीकडे आडावर झाली. आणि शेठजी ते घरोघरी जात होतं, मुलांना गोळा करत होतं, त्यांच्या आई बाबांना समजवत होतं. आमची शाळा चालली, फणी बंद पडावी म्हणून टाव टाकलं जात होतं. विष्णू पंधांसारखं आमच्या शिक्षकांना वाईट टाकायची धमकी दिली जात होती. आता शिक्षकच नसतील तर शाळा चालायच्या कशा? शेठजी चेहरा पडला. मी शेठजीने म्हणलं, विचार कसला करता? मी शिकवेन मुलींना. तेव्हा कोण मी शिकवायला घराच्या बाहेर पडेल. पण मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल. रस्त्याने जाताना नसलं कोणाकडे बघत होती. काय बाई बोलत होती, कोण रे, कुठं चालली, कोणाची रिपू ऐकू, डोलीवर बदल, तुरु कुठे चालली म्हणायची. अशी काय बाई बोलत होती आणि माझी पावलं पुढे पडत होती. शाळा जवळ आली तशी पापाचा कळस झाला. भिड्याच्या वाड्यामध्ये फुलांची बायको शिकवायला लागली किंवा तसं पुण्यात पसरली. मी शाळेत पोहोचले. पोरींचे चेहरे बघून माझ्या मनाला धीर आला. मी शिकवायला सुरुवात केली. पोरी पाटीवर पेन्सिलने लिहित होत्या, जणू स्त्री जातीचं भाग्यच लिहित होत्या. मला आज या पोरी शिकतील पुढे एवढ्या मोठी समाजातली होता पळवून लावतो. दिवसाची शाळा आणि रात्रीची शाळा कसं शिकवायचं हे शेठजी मला शिकवत होतं. तुम्हाला सांगू का, रस्त्याने जाताना माणसं लय त्रास द्यायची, दारात उभं राहायची, टोमणं मारायची, पण शिळ घालून हटकायचं. निघाली रे फलटण आवरा तिला. आवडतेच काय, असं कोणी घाबरायचं. कुठे शेण टाकायचं, कुठे चिखल टाकायचं, कुठे दगड मारायचं, कुठे अंगावर पाणी टाकायचं. खंडीशी दगड माझ्या कपाळाला लागलं. रक्ताची चिळकांडी उडाली. म्हणलं पुढे जाणाऱ्या बाईला असंच वागवतात. एकदा तर एक झटिंगड माझ्या पुढे उभा राहिला आणि मला म्हणतोय कसा, मागं फिरायचं. बाईची सर्दीला एवढं जर बरं नाही, नाहीतर आबरे शाबत ठेवायचं. मला म्हटलं, काय रे बाबा, सगळंच बरं येऊन तुमच्या बाईच्या आबरू कशीच येऊन थांबते. हा चला आणि मला खराब पडता. तेव्हापासून माझ्या सगळ्यांवर वचक बसला. बाईची सर्दीला असं कडखर असावं लागतं. आणि तेव्हापासून शेठजीने माझ्या बरोबर धोंडेरामा पाठवायची व्यवस्था केली. तेव्हा बाईने शिकावं आणि शिकवायला मुलांच्या बाहेर पडावं हे लय वाटतं काम होत आहे. जीवाची करा राहिली मी ते करायचं नव्हतं. शेठजी कोणाला भीत नव्हतं. शेठजीचं माझं केव्हाच घोंगावून माझ्या पुढे निघून गेलं होतं आणि त्यांच्या मागून माझं बाल. आता 2 दादा एकत्र आल्यावर हादर बसायचंच की. सगळ्यांतरी रोग बिथरलं होतं. आमच्या भाऊ बहिणीला धमकवत होतं. आमचे भाऊ बहिणी बी चौथळा होतं. त्यांना वाईट टाकण्याचं धमकी देत होतं. एक करमट आमच्या मामांजींना धमकावून म्हणतोय कसा, गोविंदमय आवा तुझ्या लेखान त्यासाठी नेला. शिंच्यांनो मागासणारे तुम्ही. उद्या तुमची परिस्थिती आणि अमूल्य झाली तर काय घोंगडे घेऊन फिरायचे? आधी घराच्या बाहेर काढताना, नाहीतर तुम्हाला वाईट टाकू असं धमकावलं जात होतं. तुम्हाला सांगू का, माझं मूल नव्हतं याच दुःख ते झालंच नव्हतं का, पण लोक त्याच्याकडे बी टाकून दिलं. नाही ते बोलू लागलं.